टाकोडे रोड परिसरात भर दिवसा घरफोडी करून तब्बल 10 लाखांहून अधिक किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यासह त्याच्या 2 साथीदारांना इचलकरंजी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली। या कारवाईत 6,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5:30 या वेळेत टाकोडे रोड परिसरातील उल्हास विठ्ठल भोसले वय 50 यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 11 तोळे 5 ग्रॅम 35 मिली सोने, 7 भार चांदीच्या वस्तू व रोख रक्कम असा एकूण 10,14,200 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता। या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 161/2026 दाखल करण्यात आला होता। घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा सराईत घरफोड्या विनायक गजानन कुंभार राहणार गावभाग इचलकरंजी याने व त्याचे साथीदार लक्ष्मीकांत उर्फ तम्मा नाटेकर राहणार विठ्ठलनगर शहापूर व अनिल कासप्पा कल्याणी राहणार विठ्ठलनगर शहापूर यांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले। नंतर पोलिसांनी पंचगंगा नदी नाका परिसरातून तिघांना ताब्यात घेत चौकशी केली। सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। आरोपी विनायक कुंभार याच्या घरातून चोरीतील 80.75 ग्रॅम सोन्याचे दागिने, 72.99 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच आरोपींकडील 2 मोबाईल फोन असा एकूण 6,44,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, पोलीस सहाय्यक गोविंद कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, उदय करडे, फिरोज बेग, अमर शिरडोने, विजय माळवदे, बाजीराव पवार व प्रमोद आंबी यांच्या पथकाने केली। पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण करीत आहेत।